घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे. ये रती माईक दुःखाची जनती, नाही आद्यंती अवसान. अविनाश करी आपुल्या ईशे, लावे म्हणा पिशे गोविंदाचे. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. ये रती माईक दुःखाची जनती, नाही आद्यंती अवसान. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे. मोकळं कर बाळा. आज आपल्या या पवित्र आणि पावन भूमीत एका पुण्यात्म्याला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण एकत्र आलोय. आज वर्षापूर्वी ज्यांची प्राणज्योत पंचत्वामध्ये विलीन झाली आणि यहलोकीची यात्रा संपन्न झाली. पृथ्वी आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे शरीराचे 8 भाग आपापल्या स्थानी स्थिरावले आणि जीवात्म्याने परमात्म्याशी ऐक्य केलं. जन्म मरणाच्या संपूर्ण मध्यांचा इतिहास ज्या आयुष्य पटलावर लिहिला गेला होता, ती फाईल मृत्यूने बंद झाली आणि उरलं ते त्याचे संस्कार, त्यांचा मोठेपणा, त्यांचा लौकिक, त्याने सामाजिक जीवन आणि आपलं गृहस्थ जीवन निभवताना केलेली कामगिरी, दिलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टी शिल्लक राहतात. बाकी अस्तित्व शरीराचं नष्ट होतं, पण पाठीमागं त्यांच्या विचाराचं, त्यांच्या आचाराचं, त्यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाचं एक अलौकिक अशा प्रकारचं जीवन समाजाला आदर्श बनत असतं. ते पुढच्या पिढीसाठी एक फार मोठी शिकवणूक असते. असं जीवन जगावं की मागच्या पिढीने त्या पावलावर पाऊल टाकून आपला पुढचा जीवनाचा प्रवास निश्चित करावा. अशा या परमपूजनीय प्रातस्मरणे कैलासवासी भानुदास रामचंद्र काळे पाटील उर्फ अण्णा, साधारण वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी आपलं जीवन कार्य संपवलं. त्यांच्या पाठीमागं त्यांचे चिरंजीव राजेंद्र, तेही पद्माकर, विजयकुमार आणि साधना नावाची कन्या, हे सगळे उच्च पदस्थ आणि सुशिक्षित मंडळी. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये, आपल्या शेती व्यवसायामध्ये, सर्वामध्ये हे ओतप्रोत घराणं आहे. म्हणून मी अण्णांच्या चिरंतन स्मृतीला अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या गुणीजन टाळकर यांच्या, आपण पै पाहुणे, नातेवाईक, माझ्या मायमावल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली, ही श्रद्धांजली विनीत भावाने समर्पित करतो. त्यांचा जिथं प्रवास चालू असेल तो प्रवास सुखरूप व्हावा आणि ईश्वर चरणाजवळ त्यांना स्थान मिळावं, याच्यासाठी पुनश्च एक वेळ प्रभूला प्रार्थना करतो. आज या कीर्तनाच्या निमित्ताने, या निमित्ताने अन्नदान जे काही विधी वार्षिक करायचा वेदोक्त
तर तिकडं भूदेव करतात. हा सगळा उपक्रम आपण या आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आर्यकालीनपासून आजपर्यंत करत आलो आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारी टाळकरी बांधव, त्याच्यात विशेष आमचे गान सम्राट भाऊसाहेब पालवे, आणि आपल्या गावाला मुळातच स्वराची देणगी, हे गावाचं एक वैभव असतं. गावाचं नाव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत ज्याने पोहोचवलं, ज्यांच्या कंठामध्येच ईश्वराचा अंश आहे, ज्यांचा कंठ हा माधुर्याचं उत्तम लक्षण आहे, ते भक्तिरसाने ओथंबलेलं आहे. दिव्य असणारी अंतःकरण वृत्ती त्या स्वरातून प्रगट होते. परमात्म्याला जिंकण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, असे गान सम्राट निळूभाऊ हे आपल्या गावचं भूषण आहे. आणि आपलं जरा मोठीने एक जण सांगा, हरी महाराज कदम आणि आमचे सर हे माझे जुने स्नेह, आणि ही 4-5 उभी राहिली ती माझ्यावर निषेध केलेला आहे त्यांनी. ते ही तुम्ही सतत नसता, पण ही गडी मला सारखं लागतात बाबा, ते त्यांना अभिवादन करतो. आणि मृदंगाचार्य ज्याने शेकडो हजारो मुलांना घडवलं, त्या हरिहर बाबा संस्थेचे हो खरी विजयश्री घेऊन आलेलेच विजय महाराज, मृदंगाला पेटी मास्टर आपल्या गावचं भूषण, आमचे हे सगळे टाळकरी विनेकरी सगळ्यांना. आणि सरांकडं सध्या 100 विद्यार्थी त्यांनी मला सांगितलं. आपलं कार्य सर फार मोठं आहे. तुम्ही प्रसिद्धीला नाही आलं तरी चालेल, पण तुमचा एखादा विद्यार्थी महाराष्ट्रात चमकला पाहिजे महाराज, एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू. शेकड्यावर विद्यार्थ्यांना योगदान देणं, शिकवणं ही सामान्य गोष्ट नाही. अण्णांच्या कार्यातलाच हा एक भाग आहे. त्याने सामाजिक कार्य करताना या पंचक्रोशीतले जे नेते होते, जुने नेते जे आज हयात नाहीत, ते कैलासवासी बाप्पू असो, श्रीरंग बाप्पू, तुमचं एंडी असो, ही सगळी मंडळी, इकडं देशमुख साहेब असो, फार आमच्या आबासाहेब निंबाळकरापासून ज्यावेळी ते पाटबंधारे मंत्री होते त्यावेळेसपासून हे जिल्हा बँक असं काय असं, या सगळ्या गोष्टी त्यांनी जीवनात आणण्याने त्याच्यात वाहून घेतलं होतं. मग पोलीस पाटीलकी असो, नाहीतर गावातले अनेक पद, चेअरमन असो, सरपंच असो, ह्या सगळ्या पदाला अण्णाच्या कुटुंबाने भूषवलं आणि त्या पदाचा सन्मान राखला. पदावर जाणं विशेष नाही, त्या पदाचा सन्मान राखणं, आणि अण्णांनी ते कार्य केलं. आणि कधी मागं जिल्हा बँक या गावाला आली, किती वर्षापूर्वी, 89 साली. काय कल्पना करा ना, एखादी शाखा उघडायची, एखादी पतसंस्था काढायची, 1-2 वर्ष चालते, दिवाळं निघतं, पर वाटलं होऊन जातं, सभासदाला काही राहत नाही, बॉम्बा मारीत फिरावं लागतं, बेकार आहे. मी सुद्धा बऱ्याच पैशाला मुकलो असल्यास पतसंस्थेच्या नादी लागून वाटलं केलं माझं. मी अजून उपजारी आहे ना त्या संस्थेमुळं, पतसंस्थेमुळं. ती मोठी होती सांगतात, ती तर एका साधी अशी काही नव्हती, सुवर्ण बँक तिचं नाव होतं. बँकेचं नावच सुवर्ण बँक होती, श्रीपूरला होती ती. हो, मोठी चंद्रशेखर आगाशाची. फार बुड बसवलं त्या गाड्याने माझं, काही इलाज नाही त्याला. मोठ्यांच्याकडं मी चिकटून बघितलं, पण लय विषारी जाते त्या. निवडून परवडलं, शेअर परवडला, नाही परवडली, ह्या सगळ्याचा अर्क काढून जन्माला येतो, त्याचं नाव पुढारी असतं. आणि तोच असल्या शाखा कुठं तरी काढतो. आणि वाटलं होतं आपलं, जाऊ दे, आपल्याला त्याचं काय करायचे, झाले गेल्याबद्दल मी काय आता दुःख करीत बसलो नाही.
किंवा काही झालं गेलं गंगेला वाहिलं, मागलं काहीतरी त्यांचं देणं असेल म्हणून फेडलं. मी बी लोकांना लोबाडलेलंच होतं. तिथं घातलं नेऊन मातीत त्यांच्या पुढं. काय करतं, असंच म्हणायचं, असं म्हणायचं. म्हणून चांगला काळ आहे, बरा आहे. जे जीवन आहे ते चांगलं आहे, मस्त आहे. अन्नासारखं मोठं जीवन जगायला, मोठेपण प्राप्त करायला ही सगळ्यांना जमत नाही. ते कोणीही कुळामध्ये एखादी व्यक्ती जन्माला येते. खरं काळे कुटुंब हे मोठंच कुटुंब आहे. मला वाटतं हे काळे जी कंपनी आहे ती आपल्या शिंपोऱ्याला ही जास्त आहे. हा गाव काळ्यांचं निमोन शिरूरमधलं अख्खं गाव काळ्याच. पळसदेव काळेवाडीच. माझे सगळं गडी ओळखीचं तिथलं. ती बी असलंच. काही वेगळं सांगायची गरज नाही. हे सगळं पाहिलं मी माझ्या आयुष्यामध्ये आणि जीवन जगलो चांगलं. म्हणून जबाबदारीने बोलतो. व्हिडिओ कॅसेट आहे ते उद्याच्याला टाकील आणि मला तिकडं रस्त्यात गाठत्याल ही गडी. सध्या काळ चांगला नाही. 20 तारखेपर्यंत लई जपून बोलायचं ठरवलं आहे मी. 20 तारीख झाली संध्याकाळपासून सुटलो पुन्हा मोकाट. पुन्हा काय कुणाच्या बापाला भेट नाही. पण ही 20 तारीख म्हणजे विषच आहे ती महाराष्ट्राला. ते विष पचवायचे आपल्याला 20 तारखेला. लय आश्वासन, लय म्हणील त्याला नाहीच म्हणत नाहीत. काय त्या नेत्यांना कळतही नाही, काही नाही, बुद्ध्यांक नाही. परवा एक जण आमच्याकडं आला, एक नेता, एका तरुण पोराच्या खांद्यावर हात ठेवला. बाळ म्हणला कसं काय? ते म्हणलं साहेब तुमच्या कृपेने बरं आहे, माझं चांगलं चाललंय. काय करतात म्हणले तुझे वडील? त्या पोराला विचारलं. तिथं थांबायचं पण मागली चौकशी करायला गेला. काय म्हणतात वडील? म्हणला त्यांनी तुम्हाला बोलविलंय. म्हणला कुठं आहेत? म्हणला 2 वर्ष झालं वर गेल्यात. काय काय अवस्था आहे ही मायबाप. म्हणून जीवन जगायचे, सुंदर जीवन जगायचे. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आता काय तुमच्या इतक्या गाण्याला ह्यांनी टाळ्या नाही वाजवले, त्याच्यात काय मी गुन्हेगार आहे का त्याचा? काय नुसत्या टाळ्या वाजवण्या इतकी ताकद सुद्धा तुमच्यात नव्हती की प्रोत्साहन म्हणून आपल्या पोरांसाठी, आपल्या गुन्हेजनासाठी, कलाकारासाठी एवढं करत नाहीत तुम्ही. तिथं आता एक खासाहेब आल्यात कीर्तनात. त्यांचा जर एखादा गायक असता ना, तो काय बडे गुलाम अली खान कुठं अशा मोठ्यापैकी नसू द्या, त्याला कवाली, ठुमरी, गझल, दादरा काही नाही येऊ द्या, पण तो जर गाया लागला आणि ही जर 5-6 लोक बसली पुढं, वा बहुत अच्छा, क्या बात आहे. आणि आपल्याला जणू पोलिओ झालाय. ह्याला का काय चाललंय आपलं काम? कधीतरी प्रोत्साहन दे जावं. इथं नाही टाळी वाजवली तर पुढं पुलावर वाजवावं लागल. कुठला पूल? हा रेल्वेचा. मी तर 50-25 रुपये खिशात सुट करूनच जातो तिथं जाताना. त्यांना कधी मोकळं लावत नाही. बिचाऱ्यांच्या वाट्याला ते आलंय, आपण त्यांना दान करायचं. ठालं विठाला तिथं सांगत जाणं कोणतरी. अहो बरं झालं फ्रॅक्चर झालं. किती अवघड कणित आहे. पडला गडी तिथं त्या मोरीमध्ये. तिथं दांड कमी टाका. आज कीर्तन सेवेला घेतलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचा. महाराज या अभंगामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात आपल्याला सुखाची गरज आहे. जगतात असा कोणी जीव नाही की जो सुखाची इच्छा करत नाही. दुःख कोणालाही नकोय, सुखच हवंय प्रत्येक जीवाला. जन्माला आला प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो. सुख हे अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येकाला गरज आहे त्याची. ते बाल्य असो, इथं म्हणा विठ्ठल, सुख हवंय प्रत्येकाला, दुःख कोणालाही नकोय. पण जो मार्ग आहे तो मिळवण्यासाठी सुख,
तो आपला मार्ग योग्य आहे का नाही, ज्या मार्गाने गेलो आपल्याला सुख मिळेल का नाही, याची निश्चिंती आहे का सुख मिळण्याची, हा विचार आपण कधी करत नाही. ज्या दिवशी विचार करू त्या आपल्या विचाराने तो मार्ग निश्चित होणार नाही. त्या मार्गाने जे महात्मे गेले, संत गेले, साधू गेले, त्या मार्गाचा अवलंब आपण करायचा आहे. येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही, त्याच मार्गाने जायचं, दुसरा मार्ग नाही चालत. तो मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या मार्गाने ऋषी साधू संत विचारवंत शास्त्रज्ञ तत्वज्ञ ज्या मार्गाने गेले तो मार्ग महत्त्वाचा आहे. आणि तो मार्ग त्यांना विचारावा लागतो. एकाने तुकोबरायला विचारलं, महाराज आम्हाला सुखाची गरज आहे. नाही, सुख हवं आहे आम्हाला. सुखी जीवन हे संसाराचा असो परमार्थाचा असो चांगलं जीवन आहे, आम्हाला सुख पाहिजे. काय करावं लागेल याच्यासाठी? प्रश्न सोपा आहे, सहज आहे, साधा माणूस आहे हा प्रश्न विचारू शकतो. पण उत्तर देणारा ज्ञाता पुरुष आहे, उत्तर देणारा सर्वश्रुत आहे. वेद उपनिषद गीता भागवत याचं चिंतन करून ज्याने तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये अशी भरारी मारली की संस्कृताची गाठ सोडून मराठीची पायवाट ज्याने निर्माण केली, मायबाप त्या विचारवंतांना विचारलं पाहिजे. जे अनुभवाला आलंय त्यांच्या, तेच त्यांनी विश्वासाठी वाटलं, समाजासाठी दिलं, अनुभवा वाचून सांगितलंच नाही. मायबाप असे अनुभवसिद्ध संत जगद्गुरु तुकोबराय. सुख पाहिजे ना, मग कशाने मिळेल याचा विचार अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. देवा
आणि उपाय. जसं पुरवठा आणि मागणी या दोन गोष्टीचा समतोल साधला की सुंदर व्यापार होतो. व्यापारासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात. एक पुरवठा आणि मागणी. मागणी आहे, पुरवठा नाही, व्यापाराचं संतुलन बिघडून जातं. पुरवठा आहे, मागणी आहे, उत्पादन नाही, घटतो तो धंदा. दोन्ही गोष्टी आहेत. अर्थशास्त्रामध्ये मार्शल रॉबिन्सने म्हटलंय की ह्या व्यापाराचा जसा समतोल आहे, या व्यापाराचं जसं संतुलन आहे तसं संतुलन आपल्याला आपल्या जीवनाचं घडवायचे. सुंदर मिळालंय आपल्याला. फक्त मागणी सुखाची आणि पुरवठा इतर असेल तर अपेक्षा पूर्ती होणार नाही, अपेक्षाभंग होईल. आज अपेक्षा ह्या उंचावल्यात माणसाच्या. त्यांची उंची अपेक्षेची इतकी मोठी झाली की कोणालाच खाली राहावं वाटत नाही. आज प्रत्येकाला आपल्याला वाटतंय सारखं वर जावं. मला सुद्धा वाटतं आमदार व्हावा. कळलं तुम्हाला? बापाची ठेव आहे का? कधी ग्रामपंचायतला आला का? एकदम एवढी मोठी अपेक्षा कशाला करता? अपेक्षा करत जावी की आपली क्षमता पाहू. आणि एकदा त्याच्यात हातबल झाला, परावृत्त झाला, पराभव झाला, पुन्हा तो वर येत नाही माणूस. म्हणून विनंती माझी, पराभवाने कधी हताश व्हायचं नाही आणि विजयाचा उन्माद कधी चढू द्यायचा नाही. विजयाचा उन्मादही त्या माणसाला संपवतो आणि पराभवाचं शल्यही त्या माणसाला नष्ट करतं. त्याचं कर्तृत्व खलास करून टाकतं. पराभव किती वेळा असतो? 6 वेळा पराभव झाला सेनेटच्या निवडणुकीला. सर मी तुमच्यासाठी बोलतो. सेनेटच्या निवडणुकीला अमेरिकेत 6 वेळा पराभूत झाला तो माणूस. 7व्यांदा डिपॉझिट भरायला पैसेच नव्हते. एक छोटा कार कंपनी होती त्याची, ती कंपनी इकली, घर इकलं, डिपॉझिट भरलं 7व्यांदा आणि निवडून आला हो 7व्यांदा. नुसता निवडून नाही आला, अमेरिकेचा अध्यक्ष झाला मायबाप. तो अब्राहम लिंकन हे त्याचं नाव. 7व्यांदा. आपण पहिलं पडलं की भावकी हाणायला जातो. आता आमच्या रानातून कसं जाईल हेलिकॉप्टरने वरून. काय येऊन बसला येड्या. किती बारकी मन आहेत आपली, किती लहान मन आहेत, किती लहान विचार आहे. यांचा विचार किती व्यापक आहे मायबाप. मग हा विचार जो आहे त्याला देव म्हटलं जातं. विचार म्हणजे काय असतं? देव म्हणजे काय? देव हा शब्द मुळात देव नावाच्या धातूपासून जन्माला. देव म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा परिपूर्ण प्रकाश म्हणजे देव. देव ही कल्पना जरा बाजूला काढून टाक की ज्याला 7-8 हात येतं, 10 हात येतं, कुणाला 10-5 मुंडके येतं, 2-3 आहेत. ही तुमच्या माझ्या फक्त श्रद्धेला पोषक ठरावी म्हणून आहेत. आपल्या श्रद्धेला पोषक ठरावीत आणि आपण योग्य मार्गाने जावं याच्यासाठी गरज आहे देवाची. देवाची गरज आहे, पण ती परिपूर्ण गरज भागवणारी नाही. ती परिपूर्ण भागवते ते ज्ञान भागवत. ज्ञान देव, ज्ञान प्राप्त झालं की देवत्व त्याच्या सहजतेने आपल्या हातात येत. देव पाहायला, देव घ्यायला नाही, तो अनुभवायचा विषय. ज्ञानाने जीवाला अनुभव मिळतो. ज्ञान हे सर्वोत्तम आहे, सर्वात मांगल्य आहे, सर्वात निश्चयी, विजयी. जिथं ज्ञान आहे तिथं विजय कायमच आहे. भगवान गीतेत सांगतात, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. ज्ञान महत्वाचं आहे. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे राजे आमचे.
बाबुळगाव त्यांना दिसल्यावर इथपर्यंत नसते आली ती काय मान काय शे स्वावलंबी राजा पण काय निराधार झाला, कुणाचा तरी आधार घ्यावा लागायला. मला तर अतिशय दुःख होतं कधी कधी. अशा व्यक्तीला ईश्वराने हे का दिलं अशा प्रकारचं काही कळत नाही. पण नियतीचा खेळ वेगळाच आहे. मला वाटतं काही ह्या डोळ्याने बरं वाईट न बघण्यापेक्षा ईश्वराने त्यांना सुरदासांना दिलं, डोळे नव्हते त्यांना सुरदासांना, त्याचं कारण आहे त्याचं. पण ज्ञान होतं, ज्ञान महत्वाचं, मानसिक समाधान आहे, ते संतुलन त्याने बिघडू दिलं नाही. ज्ञानाची ही तर अवस्था आहे, म्हणून ज्ञानाने समाधान आणि सुख प्राप्त होतं. म्हणजे देव प्राप्त झाला याचा अर्थ ज्ञान प्राप्त झालं की सुख मिळायला लागतं. ते सुख कुठं जात नाही. निश्चयाने सांगतात महाराज, तेने विन जीवा सुख नोहे. सुख मिळणारच नाही, कारण भोवतालचा जो पसारा आहे आपल्या, तो सुखाला कारणीभूत नाही, तो दुःखाचाच आहे. फक्त आपण त्याच्यामध्ये सुखाची कल्पना करतोय, सुख शोधण्याचा प्रयास करतोय. हे सांगायला अभंगाचं दुसरं चरण. रती माई के दुःखाचे जणीते, रती माई के दुःखाचे जणीते, रती माई राशींजवळ असल्यामुळे ही चाल आली. दत्तोबा तांब्याची
जय 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 गरुड ध्वजा आमची राखावी तुम्ही लजा. मोठी मजा असते. तुम्ही म्हणणार आपली त्यांनी चोरलेली, ही लक्षात ठेवायचं. आपली चाल त्यांनी चाल चोरलेली, आपण नाही चोरलेली. काही माणसं बुद्धिमान असतात. किती बुद्धी असते त्या बुद्धीला माप नाही. आपण सगळे जाणकार आहात. एखादं वाक्य असं असतं की जे वाक्य इतिहास बदलू शकतं. एकच वाक्य इतिहास बदलण्यासाठी लय मोठ्या सभेची गरज नाही. एखादंच परवलीचं वाक्य असं असावं लागतं की ते समाज जीवनाच्या प्रत्येक मनामनामध्ये ते रुजलं पाहिजे. तसं जर नाही झालं तर घोटाळा होतो. एक जुनी गोष्ट सांगतो. सखा पाटील म्हणून फार मोठी व्यक्ती होती आणि त्यांच्या विरोधात जॉर्ज उभा राहिला होता. जॉर्ज कोण? फर्नांडिस. त्याने एकच वाक्य वापरलं, मला मत द्या म्हणलाच नाही. तुमच्या मनात आलं तर तुम्ही सखा पाटलाचा पराभव करू शकाल. काय वाक्य वापरलं? मला मत द्या नाही म्हणला, ही मला मागणारी. कळलं तुम्हाला? त्याने एक सांगितलं, एक तंत्र एकदा उपयोगात आलं की काम बघ. जाऊ दे आणखी पुढं जाऊन. बुद्धी किती असावी, किती चपलक असली की इतिहासात क्रांती होते, हे मला आपल्याला सांगायचं. विधानसभेची निवडणूक झाली म्हणजे आपली राहिली. आणि जुनी गोष्ट आहे, सगळे नवनिर्वाचित सभासद सचिवालयात आले. साहेबांचा काळ होता, त्या साहेबांचा कराडच्या. मस्त होता काळ. एकमुखी होतं सगळं. साहेब दिल्लीहून सांताक्रूजला उतरले, सचिवालयात आले. हॉलमध्ये त्या सगळी मंडळी तयारच होती. अभिवादन केलं साहेबाला. एकमुखाने सांगितलं त्याने की मुख्यमंत्र्याची निवड होती, आपण सांगाल तो मुख्यमंत्री. साहेबांना सर्व अधिकार देऊन टाकले. सर्व अधिकार दिले साहेबांना. काय बोलतोय मी, लक्षात घ्या. आणि गंमत काय झाली, साहेब उठून उभा राहील. त्यांना एक घराणं नको होतं त्या अधिकारावर. कळलं तुम्हाला? आणि ते लाईनला पुढं होतं सगळ्याचे. हो, त्याने उठून उभा राहिलं आणि म्हटलं, दर पंचवार्षिकीला मी नेता निवडतो आणि तुम्ही 5 वर्ष त्याला शेंदूर लावतो. ह्यावेळेस मी ते काम करणार नाही, ते नाशिककर काम करतील त्याचं. कळलं? हिरे ते ज्यांचं नाव घेतील तो नेता. कळलं तुम्हाला? मुख्यमंत्र्याच्या लेवलला त्या काळात ते मुख्यमंत्री होण्याचं निश्चित ठरलं होतं. पण त्यांना नाव सुचवायला सांगून एकदम त्या रेंजमधून बाहेर काढण्याची जी बुद्धी असते ती ज्याच्याकडे, तो राजकारणात आणि परमार्थात यशस्वी होतो. मायबाप तोच यशस्वी होतो. कोणी यशस्वी होत नाही. यशस्वी होण्यासाठी एक धग आणि रग लागते, ती मानसिकता लागते, त्याचं संतुलन. नाही तर भोवतालचा पसारा. काय पसारा आहे. आजची परिस्थिती पाहिली म्हणजे खंत वाटते कधी कधी. त्या भोवतालचं कोंडाळं ते नेत्याच्या तिकडं लय आपली हवा आहे, तिकडं पार पंक्चर झालेलं असतं. कळलं तुम्हाला? तरी हे सांगतच असतं तिकडल्या भागात, हे आपल्याला तिकडं 5-25 हजार लीड बापानी ठेवलं वय रे तुझ्या. आणि इकडं आल्यावर तिकडचं सांगायचं, तिकडं गेल्यावर इकडल्याचं सांगायचं. त्याला इतका आधार ठेवायचा त्या उमेदवाराला. कळलं? शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे त्याचा आपला पराभव कधी झाला. इतकी भोवतालची चालाक लोक आहेत. आणि तसली प्रत्येक नेत्याच्या भोवती 5-25चं कोंडाळं. ती नवग्रहच आहेत ह्या नेत्याच्या पाठीमागं लागलेलं. अतिशय म्हणून ही मायावी ही सगळी माणसं. या मायावी व्यक्तीच्या, या मायावी पसाऱ्याच्या नादी लागलं तर दुःख सोडून काय भेटणार आपल्याला? सुख भेटणारच नाही. मग सुख पाहिजे ना, तर या मायेला थोडंसं बाहेर काढ, बाजूला काढ तू आणि स्वयं निर्णय घेण्याचा प्रयास कर. तुला सुख लाभेल, तुला आनंद मिळून जाईल. तो परमात्मा, तो देव ज्याला तू मानतोय, ज्याच्यावर तुझी श्रद्धा आहे, ज्याच्यावर तुझा विश्वास आहे, तो परमात्मा आपल्या भक्ताला वेगळं ठेवत नाही. देव जसा ज्ञानाचा सागर आहे, देव जसा
विश्वासाला पात्र आहे. देव जसा श्रद्धेने प्राप्त होतोय, देव जसा ज्ञानाने आपला केला जातोय, देव भक्तीने वश होतोय, तो परमात्मा भक्ताला वेगळं ठेवत नाही. काय करतो? बहार केला गड्या, म्हणजे आनंद मिळून जातो.